लिंबाचा कार्यक्रम असतो, वालगाचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम गावागावामध्ये होतो. ह्या ज्या प्रथा पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत आणि म्हणून धनगरी ढोल ही आमच्या भावनेशी जुळलेलं हे नुसतं वाद्य नाही आहे, तर तो धनगरांच्या संस्कृतीचा आत्मा आहे. आणि गावागावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बिरोबाच्या देवासाठी असेल किंवा अन्य आमची कुलदैवत आहेत त्यांच्या आरतीसाठी असेल, हे ढोल वादनाचं काम गावागावामध्ये पूर्वीपासून चालत आलेलं आहे. आता समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, लोक शिकल्यानंतर त्यांना वाटतं की अरे बाबा ढोल कसा वाजवायचा, आपण एकत्र कसं यायचं, त्याची काही लोकांना नको वाटतंय. तर मग आम्ही ठरवलं की अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्तानं एक मोठी सांस्कृतिक चळवळ आणि सांस्कृतिक शहर पुणे असल्या कारणानं ते पुण्यामध्ये करायचं. तर एक जगामध्ये असा कुठं वर्ल्ड रेकॉर्ड झालेला नाही. मी माहिती घेतली की पंजाबमध्ये एका वेळेस 10,000 ढोल वादक एकत्र येऊन त्यांनी एक रेकॉर्ड प्रस्थापित केलं होतं. मागे श्री श्री रविशंकर गुरुजींनी कोल्हापूरमध्ये अभंगनाद नावाचं गिनीज बुक मध्ये नोंद होणारं रेकॉर्ड केलं होतं. त्यामध्ये 1300च्या वर काहीतरी ढोल वाजवले होते. जपान असेल, नायजेरिया असेल, बाहेरचे काही देश आहेत तिथं असे वेगवेगळे वाद्य प्रकार 10,000च्या वर ते कधी गेलेले नाहीत.